तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। हलवलिया जाये निश्चळी तरी होये, दुधी जैसी साये दुधाची ते। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर सिद्धेश्वर भगवंताच्या परम सानिध्यामध्ये संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सुलभ रीतीने सांगितलेला आहे। 14व्या अध्यायाचा विचार सुरू आहे आणि ज्ञानोबाराय 14व्या अध्यायातील 73 क्रमांकाच्या ओळीमध्ये अज्ञानाचं स्वरूप सांगतात। आपल्याला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला अज्ञान सुद्धा कळालं पाहिजे। किंबहुना अज्ञान जरी कळालं तरी उरलेलं जे आहे ते ज्ञान शिल्लक राहतं। म्हणून अज्ञानाचं लक्षण सुद्धा या ठिकाणी विस्ताराने ज्ञानोबाराय सांगतात, भगवान परमात्मा सांगतात। आपल्या भारतीय संस्कृतीनुसार हिंदू संस्कृतीनुसार आज दसरा आहे। सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा। आपल्या साधू संतांनी जे जे काही सण असतील उत्सव असतील त्या उत्सवामध्ये सणामध्ये सुद्धा आपल्याला ज्ञान सांगितलेलं आहे। उत्सवामधलं सुद्धा तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे उत्सव आहेत सण आहेत तेवढे इतर संस्कृतीमध्ये कुठेही नाहीत। कशा करता एवढे उत्सव, कशा करता एवढे सण, तर आपलं सगळं जीवन उत्सवमय व्हावं याच्याकरता, आपलं सर्व जीवन आनंदी व्हावं याच्याकरता हे सगळे उत्सव आहेत। परंतु हे सगळे उत्सव करत असताना संतांनी या उत्सवामध्ये आपल्याला काही विचार दिलेले आहेत। त्या विचाराकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही। बऱ्याच वेळेला काय होतं, उत्सव केले जातात पण त्याच्या पाठीमागचे विचार मात्र लोक घेत नाहीत। मग त्या उत्सवामध्ये विकृती शिरते। पूर्वीच्या लोकांनी केलेले उत्सव, त्याच्यामध्ये असलेले विचार, त्यामुळे समाजाची योग्य रीतीने जडणघडण होत होती। ते विचार सोडून केवळ क्रिया शिल्लक राहिल्या, त्यामुळे उत्सवामध्ये सुद्धा विकृतपणा आल्यासारखा आपल्याला दिसतो। गणपती उत्सव लोकमान्यांनी सुरू केला। आजचा गणपती उत्सव पाहिला तर ते जर असते तर त्यांना असं वाटलं असतं आपण कोणत्या उद्देशाने सुरू केलं आणि काय चाललंय। नवरात्र उत्सव सुद्धा आपण साजरा करतो, पण आजचं जर नवरात्र आपण पाहिलं त्याच्यामध्ये आलेला केवळ हाजामजा करण्याचे उत्सव नाहीत, त्याच्यामध्ये विचार आहे। म्हणून आपल्या संतांनी सांगून ठेवलं आपल्याला, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा।
कोरोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंभ संसार किंवा सासऱ्या सांडीन कुपात्रा म्हटलं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दाया लागोनी. मोह नावाचा जो महिषासूर आहे त्याला नाश करायचा आहे. आसुरी स्वभावांचा नाश करायचा आहे. दुर्गुणांचा नाश करून सद्गुणांचं आधान करायचं आहे. म्हणून 9 प्रकारची भक्ती, त्याच्याकरता नवरात्र सांगितलं. आणि त्याच्यानंतर आजचा येणारा सण आहे ते दसरा आहे. या दसऱ्याचं वर्णन सुद्धा संतांनी केलंय. आपला दसरा वेगळा, आपली दिवाळी वेगळी. आपला दसरा एकाच दिवसाचा, दिवाळी 4-5 दिवसाची येते आणि निघून जाते. पण संतांचा दसरा जो आहे तो नित्य दसरा आहे. संतांची दिवाळी जी आहे ती नित्य दिवाळी. तुकाराम महाराजांनी वर्णन केल्यानुसार दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील. भगवंताचे भक्त ज्या दिवशी भेटतील, संत ज्या दिवशी आपल्या जीवनात भेटतील, त्या दिवस तो आपला खरा दसऱ्याचा दिवस. आपला जो आहे सत्संग चालतोय, आपण ज्ञानेश्वरी वाचतोय, ज्ञानोबारांची भेट रोज होते, रोजचा दसरा आहे. आणि या दसऱ्यामध्ये काय होतं, आमोप जोडिल्या पुण्याची या राशी, पारत्या सुखाशी नाही लेखा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे. अनंत पुण्य संतांच्या सहवासात घडतं. त्यामुळे परमात्म्याचं सुख प्राप्त होतं. रामनामाने वाचा पिकते. आजच्या दिवशी सोनं लुटतात. खरं सोनं कोणतं जर असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे, चिंतन आहे. असं सोनं लुटायचंय. आज सीमोल्लंघन करतात. आपल्याला सुद्धा या देहाच्या सीमेचं उल्लंघन करायचंय. पंचकोशाचं उल्लंघन करायचंय. 3 अवस्थाचं उल्लंघन करून जो परमात्मा स्वरूप स्थिती आहे ती प्राप्त करून घ्यायची. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जीव तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची. हा खरा दसरा आहे. दसरा हा मुहूर्त आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक. आणि मुहूर्ताच्या दिवशी आपण जे करतो तसं आपल्या जीवनात घडत राहतं वर्षभर. म्हणून चिंतन केलं पाहिजे. आपल्याकडून सगळ्यांच्याकडून चिंतन घडतंय, खूप आनंदाची गोष्ट आहे. हा मुहूर्त साधला पाहिजे. मनुष्य देह हा सुद्धा दसराच आहे, बरेच दिवसांनी आलेला आहे, मुहूर्त आहे. तो साधला पाहिजे. कशाने साधला जाईल तर संतांचा संग प्राप्त झाला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे, भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. आणि एक दिवस या देहाची सीमा ओलांडून परमात्म स्वरूपाची प्राप्ती आपण सगळ्यांनी करून घेतली पाहिजे. आणि ती प्राप्ती करून घेण्याकरता आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. आणि त्या ज्ञानाचं वर्णन भगवान करतात. इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. आणि हे ज्ञान देण्याकरताच म्हणून ह्या सगळ्या सृष्टीचं वर्णन भगवान परमात्मा करतात. सृष्टी तरी काय आहे, जगत तरी काय आहे. जगत जे आहे ते प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून निर्माण झालेलं आहे. मग कधी झाला प्रकृती पुरुषाचा संयोग?
प्रकृती ही स्वतंत्र जगाचं निर्मिती आहे, निर्मिती करते का परमात्म्याच्या सत्तेने करते? कशी करते? त्याचं वर्णन आपलं सुरू आहे. मम योनिर महद ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवती भारत. या श्लोकाचं चिंतन चाललंय. काल आपण त्याचा विचार करून आलो श्लोकाचा. भगवान परमात्मा म्हणतात, ही जी प्रकृती आहे तिला अज्ञान म्हणतात, तिला माया म्हणतात. ती माझी आहे, म्हणजे स्वतंत्र नाही, माझ्या सत्तेने सत्तावान झालेली ती आहे. आणि मी तिचं नियंत्रण करणार आहे. प्रलय काळामध्ये सगळी भूतं जी असतात, सगळे प्राणी आहेत, ही सृष्टीची बीज जी आहेत ती सगळी त्या प्रकृतीमध्ये लीन होतात. आणि जेव्हा त्या सगळ्या प्राणीमात्रांचं कर्म जे आहे ते फलोन्मुख होतं, त्यावेळेस मी या प्रकृतीमध्ये बीजधारणा करतो. म्हणजे काय करतो? या प्रकृतीचा अंगीकार केला, प्रकृतीमध्ये मायेमध्ये परमात्म्याचा आभास पडला की एक संकल्प निर्माण होतो, एकोहम बहुश्याम. मी एकटा आहे. पण प्रकृतीचा संग झाल्यानंतर त्याला एकटं राहूशी वाटत नाही, अनेक व्हावं वाटतं. हीच बीजधारणा, हेच प्रकृतीच्या पोटामध्ये गर्भधारणा. परमात्मा त्या ठिकाणी अधिष्ठान रूपाने आला की परमात्म्याचा प्रकृतीमध्ये पडलेला जो आभास आहे यालाच बीजधारणा म्हटलंय, गर्भधारणा म्हटलंय. आणि तिथून मग सगळी सृष्टी आहे. एकटी प्रकृती काहीच करत नाही, दोघांच्या संगतीतून. आणि हा संयोग जो आहे क्षेत्राचा आणि क्षेत्रज्ञाचा, परमात्मा म्हणतात मी जुळवून आणतो. कारण त्या सगळ्या जीवांचं कर्म आहे, त्यांना भोग देण्याकरता शरीर पाहिजे, मोक्ष मिळवण्याकरता सृष्टी पाहिजे, गुरु पाहिजे, ईश्वर पाहिजे. म्हणून मम योनिर महद ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम. हे सांगत असताना भगवान परमात्मा अज्ञानाचं वर्णन करून सांगतात. अज्ञानाचं वर्णन करत असताना काल आपण ऐकलं, एरवी तरी महद ब्रह्म या लागे ऐसे नाम. म्हणजे प्रकृतीचं महद ब्रह्माचं वर्णन, त्याला प्रकृतीलाच माया असं म्हणतात. सांख्य लोक याला प्रकृती म्हणतात, वेदांती लोक याला माया म्हणतात, आणि अव्यक्त मतामध्ये याला अव्यक्त असं म्हणतात. पण हे सगळं एकच आहे. याला अज्ञान सुद्धा म्हटलंय. मग अज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? कुठं निर्माण होतं? कसं निर्माण होतं? मागे हा विचार आलाय. ज्ञानोबाराय सांगतात, हलवलिया जाये निश्चळी तरी होये, दुधी जैसी साये दुधाची ते. साईचं उदाहरण दिलं, काही ठिकाणी शेवाळाचं उदाहरण दिलंय, काही ठिकाणी डोळ्यात आलेलं जे पडळ आहे हे असो डोळाची पडळ रचे, देखणे पण डोळ्याचे न गिळजे काही. अहो डोळ्यातच एक पापुंद्रा तयार होतो, पडदा तयार होतो पाण्याचा, आणि काही दिवसांनी काय करतो, ते डोळ्यालाच दिसायचं बंद करून टाकतो. उदकी झाली बाबुळी, ती उदकाते जैसे झाकोळी, वायाचे आभाळी आकाशी लोपे.
परमात्मा स्वरूपावरच हे अज्ञान निर्माण होतं आणि परमात्म्यालाच जागतं. तैसे हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली मजची आड ओढवली जवनिका जैस. काल आपण सांगून आलो ओवी. तेव्हा आज इथे ज्ञानोबरायांनी जे उदाहरण दिलंय ते साईचं उदाहरण दिलंय. हलविल्या जाये निश्चळी तरी होय दुधी जैसी साये दुधाची ते. दुधामध्ये काय येते? साई येते. कुठून येते? बाहेरून येते का? दुधाचीच साई आहे. पण दुधावर असा घट्ट त्या ठिकाणी थर निर्माण करते. अहो दूध जरी घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा साय घेऊ देत नाही. दूध साय बाजूला करावी लागते, मग दूध घ्यावं लागतं. दुधी जैसी हलविल्या जाये निश्चळी तरी होय. हलवलं तरच बाजूला जाते आणि निश्चळ असेल तर होते. दुधी जैसे साये दुधाची ते. तसं परमात्मा स्वरूपावर जे अज्ञान आहे, हलवलं तर जातं, नाही हलवलं तर तसंच राहतं. रोज प्रवचन ऐकलं आणि हलवलं तर जाईल, कधीच प्रवचन नाही ऐकलं तर जसंच्या तसंच राहील. विचाराने ते हलवावं लागेल. मागच्या ओळीमध्ये सांगितलं, अनिक एक असे जे विचारा वेळे न दिसे. विचाररूपी हलवणं असेल तर मग दिसणार नाही साई. पण विचार जर नसेल तर मग त्याला ते अज्ञान धरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानरूपी शस्त्र जवळ पाहिजे, विचार आपल्या जवळ पाहिजेत. आणखीन काय याचं स्वरूप आहे? पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ते सुषुप्ती का घन जैशी होय. ज्ञानोबा याचं स्वरूप सांगतात. जागृती नाही, स्वप्नही नाही, स्वरूप अवस्थानही नाही. काही अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी. आता कोणती अवस्था चालू आहे? काहींची सुषुप्ती चालू आहे, काहींची समाधी चालू आहे. या येतात आणि जातात अवस्था. पण अज्ञान सांगायचं आहे. ज्ञानोबा म्हणतात जागृती नाही. कारण जागृतीत काय असतं? सगळं कळतं आपल्याला. स्थूल भोग सगळे दिसतात, एकमेकाशी आपण बोलतो. स्वप्नामध्ये स्थूल भोग नसतात, सगळे सूक्ष्म भोग. मनची एकले रहाटे स्वप्नी जेवी. मनच पदार्थ निर्माण करतं, मनच शरीर निर्माण करतं, मनच पाहतं. कशामध्ये? स्वप्नात. पै जागरू ना स्वप्न. आणि स्वरूप अवस्थानात काय असतं? समाधीत काय आहे? जिकडं तिकडं परमात्मा दिसतो, जिकडं तिकडं आपलं स्वरूप दिसतं. म्हणजे आपली वृत्ती स्वरूपाच्या आकाराची झालेली असते, अधिष्ठानाच्या आकाराची झालेली असते किंवा देवाच्या आकाराची झालेली असते. ज्ञानोबा म्हणतात जागृती नाही, स्वप्नही नाही, स्वरूप स्थितीही नाही. मग राहिली कोणती अवस्था? ते सुषुप्ती का गहन जैशी होय. सुषुप्ती आणि घन सुषुप्ती सांगितली बरं. घन म्हणजे जिथं स्वप्न नाही, घन अज्ञान सुषुप्ती. जो बीजांकुर भाव म्हणती येर स्वप्न हान जागृती फळ भावो तयाचा. आणखीन दुसरी असेल, घन अज्ञान सुषुप्ती हा बीज भाव आहे. प्रत्येकाला येते बरं का.
म्हणजे संध्याकाळी गेलं झोपलं की काय लगेच गाढ झोप लागत नाही, पण काही वेळाने गाढ झोपेत जातो मनुष्य, आणि त्यावेळेस काहीच कळत नाही. का कळतं काही? किती थकलेला मनुष्य असू द्या, किती कटकट झालेलं असू द्या, किती भांडणं झालेले असू द्या, किती शरीराचं दुःख असू द्या, झोपल्यावर काय हो, सगळं विसरून जातो मनुष्य. मग ते डॉक्टर लोक झोपेच्या गोळ्या देतात एखाद्या पेशंटला, जर खूप त्रास देत असेल तर, त्याला खूप त्रास होत असेल झोपेचं इंजेक्शन देऊन टाकतात. कारण झोपेमध्ये जीव जो आहे तो सगळी त्याची अंतःकरण वृत्ती आहे ती सगळी अज्ञानात लीन होते, काही कळत नाही तिथं. मग घन अज्ञान, पण तो बीज भाव आहे. म्हणजे सृष्टी निर्माण होण्याकरता जो बीजांकुर भाव आहे, बीज जर कोणता असेल तो सुषुप्ती आहे. जर हे वेष्टीचं बीज आहे सुषुप्ती, आणि समष्टीचं बीज आहे तिकडे ईश्वर. आपली जशी सुषुप्ती आहे तशी समष्टीच्या दृष्टीने ईश्वर भाव आहे. म्हणून आपल्याकडे वेष्टीच्या 3 अवस्था सांगितल्या आणि समष्टीच्या 3 अवस्था सांगितल्या. काय? प्राज्ञ, तेजस आणि विश्व, तेजस आणि प्राज्ञ. विश्व, तेजस, प्राज्ञ. जागृती अभिमानी आहे त्याला विश्व म्हणतात, स्वप्न अभिमानी त्याला तेजस म्हणतात, आणि सुषुप्त अभिमानीला प्राज्ञ म्हटलं. आणि तिकडं विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर म्हटलं. समष्टी स्थूल अभिमानी जो आहे त्याला म्हणतात विराट. समष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी आहे त्याला म्हणतात हिरण्यगर्भ. आणि समष्टीचा कारण अभिमानी त्याला म्हटलं ईश्वर. म्हणजे प्राज्ञा आणि ईश्वर बरोबर आहेत. काहीच न कळणं अशी जी काही दशा आहेत त्याला म्हणतात अज्ञान. आपुला आपण पेया काल चोळी गेली, विसर जो धनंजया तेची रूप येया अज्ञानाशी. पार्था जागणे तरी बुडे, परिस्वप्नाचे काही न मांडे, तैसे निद्रे सांगडे निहाळीजे. म्हणून अशा पद्धतीने जी झोप आहे ते अज्ञानाचं स्वरूप आहे. काही कळत नाही, गाढ झोप ज्याला म्हणतात ना ते अज्ञानाचं स्वरूप आहे. ही लौकिकातली झोप घालवण्याकरता कोणाची गरज पडत नाही आपल्याला, सहज आपली जाते. पण परमार्थिक झोप आहे ती अविद्येची निद्रा आहे. अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. आणि ती घालवण्याकरता मग संत लागतात, संतांचे शब्द लागतात. येण्याची पै कारणे जे पहिले सृष्टीचे, बरोबर आहे का ना, मागं गेलो. का न वियता वायुते वांझे आकाश रीते तया ऐसे निरुते अज्ञान गा. आणखीन एक उदाहरण देतात ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजचा शैली अशी आहे, जोपर्यंत तुम्हाला पटत नाही तोपर्यंत दृष्टांत. प्रत्येक श्रोत्याचा अधिकार वेगवेगळा आहे म्हणून वेगवेगळे ज्ञानोबा आहेत दृष्टांत देतात. दुधाचा दृष्टांत दिला, ज्यांचा दुधाचा संबंधच नाही त्यांना कसं कळणार, म्हणून पुढचा दृष्टांत दिला. कान वियता वायुते वांझे आकाश रीते तया ऐसे निरुते अज्ञान गा. अजून वायूची उत्पत्ती झाली नाही, असं जे काही आकाश आहे ते आकाश जे आहे त्या आकाशाची जी स्थिती आहे तया ऐसे निरुते अज्ञान गा. त्याप्रमाणे निष्फळ रिकाम असं अज्ञान आहे.
पंचमहाभूताची उत्पत्ती होत असताना पहिल्यांदा आकाशाची उत्पत्ती सांगितली. आकाशापासून मग वायू, आकाशातच वायू निर्माण होतो. वायूतून पुन्हा अग्नी, अग्नीतून पुढे जल, जलातून पुढे तेज, म्हणजे सगळी पंचमहाभूतं आकाशात राहतात. पण अजून आकाशात वायूची उत्पत्ती झालीच नाही. मोकळं आकाश आहे. तसं गाढ झोप आहे आणि त्या झोपेत अजून स्वप्नाची उत्पत्ती झालीच नाही. अजून कुठली वृत्ती तिथे निर्माण झाली नाही. ते अज्ञानाचं स्वरूप आहे. काही न कळणं हे अज्ञानाचं स्वरूप आहे. परमात्मा स्वरूपाविषयी काही न कळणं याला अज्ञान असं म्हणतात. पैल खांबका पुरुषो ऐसा निश्चयो नाही एकू परी काय नेनो आलोको दिसत असे. आणखीन एक उदाहरण सांगितलं. पैल खांबका पुरुषो, समोर संध्याकाळच्या वेळेस किंवा एकदम गडद अंधकार असेल, एखादा मनुष्य चालला असेल रस्त्याने जाताना, तर एक झाडाचं खोड असतं आणि ते झाड तोडलेलं झाड असतं, नुसतं खोड उभं असतं. काही लोकांना तो खांब दिसतो, झाडाचा खांब आहे. काही लोकांना पुरुष दिसतो तिथे. पण गडद जर अंधकार एकदम असेल तर खांबही नाही दिसत आणि पुरुषही नाही दिसत. पहिलं खांबका पुरुषो स्थानो वा पुरुषो असं म्हणतात. भ्रमाचं उदाहरण देतानाही वेदांतात उदाहरण नेहमी येतं. पहिलं खांबका पुरुषो ऐसा निश्चयो नाही एको, दोन्ही निश्चय होत नाही. खांबाचा तरी निश्चय व्हावा, स्पष्ट प्रकाश असेल तर खांबाचा निश्चय होईल. मंद अंधकार असेल तर खांब दिसत नाही. मग काय काय लोकांना चोर आहे असं वाटतं, कोणतरी येऊन उभं राहिलं वाटतं असं वाटतं. आणि गडद अंधकार असेल तर खांबही नाही, पुरुषही दिसत नाही. याला म्हणतात अज्ञान. अज्ञानात काही निश्चय होत नाही. तैसी वस्तू जैसी असे तैसी कीर न दिसे परी काही अनारिसे देखीजे ना. त्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात अज्ञान, अज्ञान म्हणजे काय? वस्तू जैसी असे तैसी कीर न दिसे. वस्तू म्हणजे परमात्मा. अनेक ठिकाणी परमात्म्याला वस्तू म्हटलंय. या उपाधी माझी गुप्त नाही वस्तू. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धीस्फुरे अनिशी ते वस्तुगामी. ते वस्तू की तेजो राशी सर्व भूतात्मक सरिशी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशी जे, म्हणजे परमात्मा आहे वस्तू. पण ज्ञानोबराय म्हणतात तेवी वस्तू जैसी असे तैसी कीर न दिसे. वस्तू जशी आहे तशी दिसत नाही. पडली दोरी पण दोरी म्हणून दोरी कळत नाही. पडलेली आहे शिंपले पण शिंपल म्हणून कळत नाही. आहे परमात्मा पण परमात्मा म्हणून कळत नाही. मग परी काही अनारिसे देखील येना. कधी कधी काय होतं, वस्तू तर कळत नाही पण वस्तू न कळल्यामुळे दुसरंच काहीतरी दिसतं. उदाहरणार्थ आहे दोरी पडलेली परंतु मंद अंधकारामुळे दोरीवर काय दिसला? साप दिसला. आहे शिंपलं पडलेलं पण त्याच्यावर दिसली चांदी. आहे परमात्मा पण दिसलं काय? जगत. अनारिसे म्हणतात त्याला. आहे ते न दिसणं, नसलेलं दिसणं.
झोपेमध्ये पहिल्यांदा आपल्याला विसर पडतो, नसलेलं स्वप्न दिसतं. आता नसलेलं दिसतंय का नाही स्वप्न? हां, तुम्हाला झोप लागते म्हणून म्हणलं स्वप्न दिसतंय का? नसलेलं स्वप्न तर दिसत नाही. जागृतीत मी आहे हेही विसरलाय. अशी विसराची जी अवस्था आहे त्याला अज्ञान असं म्हणतात. म्हणून तैसे वस्तू जैशी तेवी वस्तू जैशी असे देवी किर न दिसे परी काही अनारिशे देखीजे ना. दुसरं काही पाहत नाही. आणि जशी वस्तू आहे तसाही दिसत नाही. स्वप्नही नाही, जागृती नाही, सुषुप्ती आहे. घन अज्ञान सुषुप्ती. काही न कळणं, ना राती ना तेज, ते संधी जेवी सांज, तेवी विरुद्ध ना निज अज्ञान आती. म्हणजे रात्रही नाही, तेजही नाही, मध्ये संधी काळ असतो. आता हे फक्त उदाहरणासाठी घ्यायचं बरं का. तेवी विरुद्ध ना निज अज्ञान आती. विरुद्ध काय? विपरीत ज्ञानही नाही आणि आत्मस्वरूपाचं ज्ञानही नाही. विपरीत ज्ञान म्हणजे मी देह आहे, हे जगत आहे, सगळी सृष्टी आहे. आणि आत्मज्ञान म्हणजे परमात्मा आहे. परमात्मा आहे असंही कळत नाही, जगत असं आहे असंही कळत नाही. मग काय? त्याच्यामध्ये काही न कळणं, गडद अंधकार, याला काय म्हणायचं? अज्ञान. केवळ स्वरूपाचा विसर. आपल्याला विसरणं ते अज्ञान एक रूढे एवढंच. पुढं अजून विकल्प संकल्प काही निर्माण झाला नाही. कशा करता हे सांगतात? अज्ञानाचं वर्णन चाललंय. विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे, ती अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. मागे अक्षर पुरुष सांगताना या असंच सांगितलं, किंवा अव्यक्ताचं वर्णन करताना असंच वर्णन आलंय. ना येथ यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यत्वे दुजेपणे दुजे घेणे, आयशे निश्चळ जे नेनने, आयशे निखळ जे नेनने, तेची ते रूप. म्हणजे यथार्थ ज्ञानाने एकही झाला नाही, परमात्मा स्वरूपाशी एक झाला नाही. अन्यथा ज्ञानाने दुसराही झाला नाही. म्हणजे मी देह आहे, हे जगत आहे, हे सगळं त्याला भ्रमही नाही झाला. यथार्थ ज्ञानही नाही, भ्रमही नाही. आयशे निखळ जे नेनने, काही न जाणणं, तेची रूप. हे अज्ञानाचं काय आहे? रूप आहे. आणखीन एक ओवी दिली. पासुता निशेष जाये, ना घट भांडादिके होय, तया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे. पै आठवणी गेली या सागरो, मग तरंगू ना निरू, तयाशी अनाकारो जे दशागा. पार्था जागणे तरी बुडे, परी स्वप्नाचे काही न मांडे, तैसे निद्रे सांगडे न्याहाळेने जे. मागे ओवी आपण म्हणून आलो. आयशी कोणी एकी दशा, ते वादो अज्ञान ऐसा, तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञू नाम. हे सगळं कशा करता पुराण चाललंय? झोपाय करता नाही. अहो क्षेत्रज्ञ सांगायचा आहे. क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ तरी कशा करता सांगायचा आहे? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग कसा होतो आणि सगळी सृष्टी कशी निर्माण होते, आणि या सृष्टीमध्ये
कसा सगळा क्षेत्रज्ञच भरलाय. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, जागता जगदेव राखा काही भाव. जाग झाला ना तर मग सगळा जगात देवच आहे, आणि झोपलं तर मग काहीच नाही, मग जग आहे. म्हणून जागं व्हायचंय, झोपायचं नाही. त्याच्याकरता म्हणून सांगायचं, म्हणून क्षेत्रज्ञ सांगायचं आहे. आयशी कोणी एकी दशा, जे वादू अज्ञान आहे सातया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम. झोपण्यासारखाच विषय चाललाय, काही कोष्टही येईना, काही कथा येईना. क्षेत्रज्ञ म्हणून झोप येते बरं का. आयशी कोणी एक दशा तिये नामू तिये वादू अज्ञान ऐसा. आयशी म्हणजे जागृती नाही, स्वप्नही नाही, मधली अवस्था आहे. यथार्थ ज्ञानही नाही, विपरीत ज्ञानही नाही, अज्ञान. आणि आयशी कोणी एक दशा ते वाद अज्ञान आहे, त्याला अज्ञान म्हणायचं. आणि तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम. या अज्ञानाने जो गुंडाळलेला प्रकाश आहे, अज्ञानाने आवृत्त जो चैतन्य आहे, त्याला काय म्हणायचं? क्षेत्रज्ञ असं म्हणायचं. अज्ञानाने आवृत्त चैतन्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं. गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम, तो क्षेत्रज्ञ आहे. आणि अज्ञानाला म्हणायचं क्षेत्र. आणि ह्या दोघांचा इथं काय झालेला आहे? संयोग झालेला आहे. क्षेत्रज्ञाचंच वर्णन आता पुढे करतात. म्हणजे क्षेत्रज्ञ जो आहे तो चैतन्यच आहे. हा परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाच्या ओर बारा. हो, जीव जो आहे ना हा क्षेत्रज्ञ आहे, परमात्माचा आहे, पण अज्ञानाने घेरलेला आहे तो. त्या विचाराच्या देशी प्रसिद्धिगा जीवायशी, किंवा आपण विसराच्या देशी म्हणतो. पुढं काय? देणे भाष्य केली देहेसी आघवा विषयी. आणि अज्ञानाने आवृत्त असल्यामुळे अज्ञानाचे धर्म त्याने आपल्यावर घेतले. ते पुढे सांगतात. अज्ञान थोरिये आणि जे आपण पे तरी नेणे जे, ते रूप जाणे जे क्षेत्रज्ञाचे. अज्ञानाला जो मोठेपणा आणलेला आहे, कोणी आणलेला आहे? याने आणलेला आहे. कारण अज्ञानाला जर अधिष्ठानच नसेल तर अज्ञान राहील कुठं? झोपलं आपण की झोपल्यानंतर खरं झोपेत ज्ञान आहे का अज्ञान आहे? हो, सकाळी उठल्या उठल्या काय म्हणतो? सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतं. काही जाणत नव्हतो हा सुद्धा तो जाणतो, पण तिथे आवृत्त येतो. त्यावेळेस सांगतो का? झोपेत सांगतो का? जाग झाल्यावर सांगतो. झोपेत का सांगत नाही? तिथे आवृत्त येतो, अनुभव घेतो. ज्ञानोबा राय बोलतात, अज्ञान थोरिये आणि जे. अज्ञान सुद्धा याने महत्त्व आणलं. अज्ञानाला त्या ठिकाणी आश्रय दिला. बरं, एवढाच आश्रय दिला आणि त्याला मोठेपणा आणला, म्हणजे त्या अज्ञानाचं कार्य त्या ठिकाणी पुढे निर्माण करतो. आणि ते मी आहे असं म्हणायला लागतो. अज्ञान थोरिये आणि जे आपण पे तरी नेणे जे, आपल्याला विसरून जातो. तो आहे चैतन्य रूप, तो आहे प्रकाश रूप, तो आहे व्यापक. आपल्याला विसरतो. आणि
अज्ञानाला मान देतो. जसं झोपेमध्ये जीव आपल्याला विसरतो. स्वतः राजा आहे पण विसरला, आणि अज्ञानामुळे स्वतःच भिकारी. ज्ञानोबारांनी पुढं उदाहरण दिलं आहे ते, पण थोडंसं वेगळ्याने दिलं आहे. आणि सगळं राज्य तयार करतो, सगळं संसार तयार करतो. स्वप्नी परिव्राजे आपण या कुटुंब होईजे, मग तयाचेने धावीजे मोहे सैर. या अज्ञानाला थोरपणा आणणंच आहे, आपल्याला विसर नाही. ते रूप जाणीजे क्षेत्रज्ञांचे. अज्ञानाच्या तो स्वाधीन होतो, त्याला जो ज्याच्या स्वाधीन झाला ना तो त्यालाच महत्त्व देतो. विसरला आणि मग बद्धमुक्तो महीपालो ग्राम मात्रेन तुष्यती. ज्याला पूर्वी बद्ध करून मुक्त केलं, मग त्याला छोटंसं गाव दिलं तरी तो खुश होतो. तसा हा वास्तविक पाहता मोठा राजा आहे, पण काय, राजा पराधीन झाला. का सिंह रोग रुंधिला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुखे. मग राजा आहे पण पराधीन झालेला आहे, आणि त्यामुळे मग थोड्या याच्यात सुद्धा संतुष्ट होतो. थोडं एखादं गाव दिलं तर खुश होतो. सामान्य विषयाने संतुष्ट व्हायला लागतो. सामान्य विषयाकरता धडपड करायला लागतो. वास्तविक पाहता तो साम्राज्याचा अधिकारी आहे, सगळ्या सुखाचा अधिकारी आहे. रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, तो भोगी सुख आपुले. त्याला सुखासाठी काही कोणाची गरज नाही, तो राजा आहे, पण राजाच भिकारी झालेला आहे. मला सुख पाहिजे म्हणतो. मग ते सुख कशाने मिळेल? मग छोटे छोटे विषयाकडे तो जातो, ते सुख भोगण्याचा प्रयत्न करतो. अज्ञान थोरी आणिजे आपण पेतरी नेनिजे, हे रूप जाणीजे क्षेत्रज्ञाचे. आणि हाची उभय योगू बुझे बापा चांगू, सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा. भगवान परमात्मा म्हणतात हाची उभय योगू बुझे बापा चांगू. अर्जुनाला काय म्हटलं इथं या ओवीत? बापा म्हटलंय. अर्जुन काय बाप आहे का देवाचा? पण महत्वाचा विषय आहे. बाबा तुला मी ए बापा परत परत सांगतोय. हां हां बोला बोला, तीच होय. अर्जुना ते बा म्हणे इथं काही, आम्हा विस्मो कराया कारण नाही. हा तो काय कोणाला बाप बनविल काय सांगता येत नाही. हा बाबा प्रस्तुत ऐसे असो, करवी आवडीचा अतिसो. आवड असल्यानंतर आवड काय करविल माणसाला काय सांगता येत नाही. नंदाचं लेकरू झालं ना, एवढा मोठा विश्वाचा बाप, विश्वाचा जनिता, यशोदेशी म्हणे माता. विश्वव्यापक कमळापती, त्याशी गवळणी कडिये घेत. म्हणजे आवडीने प्रेमाने भुलला भगवान परमात्मा. काय आवडी आणि लाजवी, पिसे आणि न बोलवी. पिसे लागले आहे पार्थाचे देवा, कोपे के निवांत साये, ऋषे तरी बुजावत जाय, नवल पिसे पार्थाचे देव. म्हणून आवड इतकी आहे, काय म्हणेल देव सांगता येत नाही. बापा म्हणतो, माझा बाप आहेस तू, तू बाप हो पण ऐक माझा. आता काय ऐकायचं आहे? महत्वाचा विषय आहे. आज्ञा हाची उभय योगू बुझे बापा चांगू. हा जो दोघांचा जो योग होतो ना,
दोन एकत्र येतात हे नीट कळलं पाहिजे माणसाला. काय दोन कोणते कोण एकत्र आले? अज्ञान आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. अज्ञान म्हणजे प्रकृती आणि हा जो जीव आहे तो पुरुष आहे. अज्ञान, माया, प्रकृती एकच नाव आहेत. आणि क्षेत्रज्ञ म्हणा, पुरुष म्हणा, जीव म्हणा, एकच नाव आहे. भगवान परमात्मा म्हणता मी हा संयोग आणतो. कशा करता? त्या पुरुषाला सुद्धा भोग मिळाला पाहिजे, पुढं मोक्ष मिळाला पाहिजे, आणि त्याच्या कर्मानुसार तो भोग आणतो, योग आणतो. काल मी सांगितलं, झोपेतून देव सकाळी आपल्याला जाग करतो आणि संध्याकाळी बरोबर लाईन तोडून टाकतो. नाही तर झोपच जर आली नाही ना, काय होईल हो? 3-4 दिवस माणसाला झोपच आली नाही, सगळं बिघडून जाईल शरीरात. देवाने किती मोठी कृपा केली बघा. किती कटकटी झालेले असल्या, भांडणं झालेली असली, किती जरी थकलेला जीव असला तरी संध्याकाळी बरोबर भगवान परमात्मा काय करतो? सगळं बंद करून टाकतो. शांत झोपतो जीव. आणि शांत झोपला, झोप झाली ना, किती 4 दिवसाचा जागलेला असला मनुष्य फ्रेश होऊन जातो. दुसऱ्या दिवशी परत कटकटी करतो म्हणा, जाग सुद्धा देवाच्या कृपेशिवाय येत नाही. त्या दिवशीचं प्रारब्ध उन्मुख झालं की लगेच जाग येते. म्हणून जाग सुद्धा रोज त्याच वेळेस येत नाही माणसाला, थोडं मागं पुढं होतं. देव संयोग आणून देतो. तो अज्ञानात गेलाय जीव. आता आपण जो आहे तिथं फक्त क्षेत्रज्ञ आहे आणि क्षेत्रही आहे. परंतु क्षेत्रज्ञ आहे, पण क्षेत्राने फक्त आवृत्त केलंय त्याला, पण पुढचं अजून काही नाही झालं. दोघं आहेत तिथे, पण संयोग, आणि संयोग झाला का सृष्टी. ती सृष्टी निर्माण होत असताना हाची उभय योगो बुझे बापा चांगू, चांगल्या प्रकारे तू समजून घे. हा जो संयोग आहे चांगलं समजून घ्यायचा. हा संयोग समजला की मनुष्य मुक्तच झाला. कारण काय? तसं पाहायला गेलं तर हा संयोग होणं शक्यच नाही. एक आहे जड आणि एक आहे चेतन. एक आहे व्यापक, एक आहे परिच्छिन्न. एक आहे क्षेत्रज्ञ आणि एक आहे क्षेत्र. एक आहे पुरुष, एक आहे प्रकृती. एक आहे अंधार, एक आहे प्रकाश. होत नाही संबंध, पण झाला. ते सांगत असताना दृष्टांत. एका ब्राह्मणबुवांनी प्रश्न विचारला, अमुक अमुक यज्ञ एक विशिष्ट यज्ञ असतो, त्यावेळेस अगोदर 3 दिवस उपवास करायला होता. कारण ते यज्ञाचं अनुष्ठान एकदा करत असताना दिवस काही लघवीलाही उठायचं नाही, बाहेर अजिबात जायचं नाही, अपवित्र व्हायचं नाही. म्हणून 3 दिवस उपवास करायचा आणि तो यज्ञ करायचा. एकाने विचारलं, म्हणला समजा एखाद्याला तो यज्ञ करता करताच 2 नंबर झाली तर काय करायचं? त्या समोरच्यानी सांगितलं, वेडा आहेस का काय? त्याच्यासाठी उपवास असतो. ते होऊ नये म्हणून, लघवीला जावं लागू नये म्हणून, शौचाला जावं लागू नये म्हणून, अपवित्र होतं म्हणून, हे सगळे नियम पाळून आपण बसतो. पण झालीच एखाद्याला तर काय प्रायश्चित्त काय? म्हटलं होणारच नाही. म्हटलं मलाच झाली. तसं होणं शक्य नाही, परंतु झालंय त्याची वाट काय? आम्हाला सुखदुःख अनुभवलंय ते त्याची वाट काय? आम्हाला सगळं जगत दिसतंय, भेद दिसतंय, त्याची वाट काय? म्हणून अनुभवाचा आपलाप करता येत नाही. हा सगळ्यांचा अनुभव आहे, म्हणून होणं शक्य नाही. पण सगळे अध्यासाने सगळ्यांचे व्यवहार चाललेले आहेत. नैसर्गिको अयम लोक व्यवहार असं आचार्यांनी भाष्यात म्हटलंय. त्याप्रमाणे इथे हाची उभय योगू बुझे बापा चांगू, सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा. ही सत्ता आहे. सत्ता म्हणजे चैतन्य, सत्ता म्हणजे पुरुष. पुरुषाचा नैसर्गिक हा स्वभाव आहे.
काय नैसर्गिक स्वभाव आहे की जिथं जिथं चैतन्य आहे ते लगेच अज्ञानाने आवृत्त होतं. मागे आपल्या गीतेत सुद्धा आलंय ना, यथोल वेना वृतम गर्भ, ते कामक्रोधासाठी आले. हां, कामक्रोधासाठी आले. किंवा बीज जे आहे ना ते घनवटाशिवाय नाही, म्हणजे टर्पलाशिवाय नाही. बीज असलं की ते काय होतं, अगोदर टर्पल घेऊन येतं. तसं ज्ञानाला ह्याचं आवरण अज्ञानाचं आवरण, कारण ह्याला अज्ञानाला राहायला विषय नाही ना, आश्रय नाही. ज्ञान हे त्याचा आश्रय आहे. म्हणून सत्तेचा नैसर्गिक स्वभाव, हा सत्तेचा हा स्वभाव आहे. हा क्षेत्रज्ञ तू संयोग जो आहे तो नीट समजून घे, कारण ही सगळी सृष्टी जी आहे ती क्षेत्रज्ञाच्या संयोगातूनच निर्माण झालेली आहे, मिश्रणातून निर्माण झालेली आहे. आणि हा सत्तेचा नैसर्गिक स्वभाव आहे. हा अध्यास सुद्धा स्वाभाविक आहे. काय ते अज्ञानाचा स्वभाव असा आहे, अविद्येचा स्वभाव आहे ती स्व आश्रया आणि स्वविषय आहे. जिथं राहते ना त्यालाच ती विषय करते. उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैशी झाकोळी. हा पुढं काय, काया वायाच्या आभाळी आकाश लोपे. जिथं राहतो जिथं खातं ना त्याला झाकून टाकतं. हा अज्ञानाचा स्वभाव नैसर्गिक, ज्याची सत्ता घेतली त्यालाच झाकून टाकायचं, त्यालाच आवृत्त करायचं, असं हे अज्ञान आहे. त्याचा स्वभाव तो आहे. नैसर्गिक स्वभाव अज्ञानाचा आवृत्त करण्याचा असल्यामुळे ज्याच्या आश्रयाने अज्ञान राहतं त्यालाच ते झाकून टाकतं. आणि मग परमात्मा स्वरूप असलेला हा क्षेत्रज्ञ, व्यापक असलेला क्षेत्रज्ञ काय करतो, तर आता अज्ञानासारिखे वस्तू आपण पाची देखे, परी रूपे आनेके नेनो कोणे. काय झालं, आहे चैतन्य पण आवृत्त कशाने झालं, अज्ञानाने. आहे चांगला मनुष्य पण त्याला काय लागली, झोप. आणि झोप लागल्यानंतर स्वप्न पडलं, आहे राजा, स्वप्नात काय झाला, भिकारी झाला, भीक मागायला लागला. ज्ञानोबाने ते उदाहरण दिलं असं, जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला, का मूर्छितो गेला स्वर्ग लोका. थोडंसं विरुद्ध स्वभावाचं उदाहरण आहे. रंकू भ्रमला, रावो जैसा स्वप्नी, रंकपणे रिगे हानी. तो इंद्र म्हणायला लागला स्वतःला. म्हणजे काय, अज्ञान काय करतं, आवरण टाकतं. आवरण टाकल्यानंतर पुन्हा विक्षेप निर्माण करतं, विपरीत ज्ञान निर्माण करतं. आता अज्ञानासारिखे वस्तू आपणची देखे. अज्ञानाचे धर्म हा क्षेत्रज्ञ आपल्यावर घेऊ लागला. पहिला जो तो होता तो चांगला होता, बहु होता भला, चांगला होता, व्यापक होता, चैतन्य रूप होता, प्रकाश रूप होता. पण अज्ञानाने आवृत्त झाल्यामुळे अज्ञानासारखं बडबड करायला, मी अज्ञानी, मी सुखी, मी दुःखी, मी जन्मणारा, आयुष्या ओळगोनी स्वप्ना, धावत भवस्वर्गाची राणा, त्या चैतन्या नामा अर्जुना. अक्षर का शर, हा क्षर पुरुष गा. मग तो क्षर पुरुष झाला
आपल्याला विसरला आणि विसरल्यानंतर अज्ञानाचे धर्म आपल्यावर घेऊ लागला, क्षेत्राचे धर्म आपल्यावर घेऊ लागला. आता अज्ञानासारखे वस्तू आपणची देखे, अज्ञानासारखं जी वस्तू आहे ती आपल्याला पाहायला लागली. वस्तू म्हणजे परमात्मा आहे, तो व्यापक आहे, पण अज्ञानासारखा आपल्याला मानायला लागला. अज्ञानाने त्याला आवृत्त केलं. अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहोहम आईसे. मग मी कोण आहे कळलं नाही, मग मी देह आहे असं मानलं, आणि मग मी देह आहे, देह संबंधी माझं आलं, तुझं आलं, सगळं जगत आलं, मग आलं सुख दुःख, सगळी परंपरा निर्माण झाली. आता अज्ञानासारखे वस्तू आपणची देखे, परी रूपे अनेके नेनो कोणे. कोणत्या किती अनेक रूपाने पाहते ते कळत नाही. फक्त देहच निर्माण नाही केला त्याने. स्वप्न जर पडलं आपलं तर आपल्याला विसर पडतो, पण माणसाला काय काय दिसेल सांगता येत नाही. हो, स्वप्नात हरिद्वारला गेला, सगळं हरिद्वार स्वप्नात. बरं, जायला काही वेळही लागत नाही. बरं, एवढं सगळं त्याला जगत दिसायला लागतं, एवढं सगळं त्याला दिसतं, असं स्वप्न करतं. हा जो क्षेत्रज्ञ आहे आणि क्षेत्राचा संयोग आहे, त्यातून ही सृष्टी कशी निर्माण होते याचा विचार चालला आहे. आणखीन थोडासा विचार आहे, पुढील प्रवचनात होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.